श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दर गुरुवारी प्रत्येक गुरुवारी ही स्वामीची 2 मिनिटाची सेवा करा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल. स्वामी तुम्हाला काही कमी पडू देणार नाहीत. आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक गुरुवारी लवकर उठून आंघोळ करायचं आहे. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर किंवा आपल्या घरामध्ये मूर्ती असेल तर त्यांच्या समोर बसायचं आहे. मूर्ती असेल तर मूर्तीला स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून घ्यायचा आहे. मूर्ती स्वच्छ पुसून जागच्या जागी स्थापना करून स्वामींना गंध, अक्षदा, फूल, धूप, दीप ओवाळून घ्यायचं आहे. फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून स्वामी महाराजाला अष्टगंध, अक्षदा, फूल, हार, धूप, दीप, नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांना विनंती करायचं आहे, हे स्वामी महाराज, माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, संकटे आहे ते दूर करा आणि माझ्याकडनं तुमची सेवा करून घ्या. म्हणून आपल्याला स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे आणि एक सुगंधित अगरबत्ती लावून बसायला खाली आसन घेऊन एक माळ घ्यायचा आहे. माळ श्री स्वामी समर्थाय नमः ह्या मंत्राचं जप आपल्याला करायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर 11 माळी तुम्ही जप करा. श्री स्वामी समर्थाय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः ह्या मंत्राचं जप करा. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक माळ म्हणजे 108 वेळेस हे मंत्र आपल्याला जप करायचा आहे. 11 माळी करा. जर शक्य नसेल, तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक माळ आवर्जून करा. वेळ असेल तर तुम्ही 11 माळी करायचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला तारक मंत्र आपल्याला 11 वेळेस म्हणायचं आहे. जर तुमच्याकडे तारक मंत्र नसेल तर तुम्ही गुगलवरती श्री स्वामी समर्थ तारक मंत्र सर्च करा, तुम्हाला मराठीमध्ये भेटून जाईल. ह्या मंत्राचं आपल्याला 11 वेळेस म्हणायचं आहे. त्याचबरोबर गीतेमधला 15वा अध्याय वाचायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ सार अमृत ग्रंथामधलं आपल्याला 3 अध्याय वाचायचे आहेत. दररोज 3 अध्याय किंवा तुम्ही प्रत्येक गुरुवारी 3 अध्याय वाचला तरी चालेल किंवा तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही 1 अध्याय तरी आवर्जून वाचायचा आहे. प्रत्येक गुरुवारी 1 अध्याय असं वाचू शकता आणि स्वामी महाराजांना आपले काही दुःख आहे, संकट आहे ते स्वामी महाराजाला सांगायचे आहे. स्वामी महाराज एवढे आपल्या भक्तांचे कृपा आशीर्वाद एवढे देतात भक्तांना की त्यांची प्रत्येक हाक स्वामी महाराज ऐकून घेतात आणि आपल्या भक्तांना कोणत्याही संकटामध्ये पडू देत नाही आणि आपल्या भक्तांना कधीही कशाचीही कमी पडू देत नाहीत. इतके महान आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. त्यांची जर आपण मनाभावाने सेवा केली, तुम्ही 11 माळी सेवा केली तरीही स्वामी महाराज प्रसन्न होतात. जरी वेळ नसेल, मनाभावाने 1 माळ जरी तुम्ही केला तरीही स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर भेटतं. असं नाही की तुम्ही 11 माळी करताय, 11 वेळेस तारक मंत्र म्हणताय तरीही तुमच्या मनासारखं काही घडत नाही. तर तुम्ही तुमच्या भावनेमध्ये काहीतरी कमी असेल, तुमच्या श्रद्धामध्ये काहीतरी कमी असेल. तुम्ही स्वामी महाराजांना सगळं सोपून द्या. जे होईल ते स्वामीच्या कृपेनेच होईल असं म्हणून तुम्ही सेवा करा. एक माळ तुम्ही करा किंवा 1 वेळेस तारक मंत्र म्हणा आणि एक श्री स्वामी समर्थ सारामृतामधलं 1 अध्याय तुम्ही वाचा. एवढी एक 5-10 मिनिटाची जरी ही सेवा तुम्ही केली तर ही स्वामी महाराज प्रसन्न होतात. फक्त आपल्या मनामध्ये, आपल्या भावनेमध्ये स्वामी महाराजाला स्मरण करून भावनेनं हाक मारायची आहे. ही भावना स्वामी महाराजापर्यंत पोहोचत असते आणि तुमच्या मनामध्ये जरी भाव नसेल तर तुम्ही 11 माळी करा, 100 माळी करा तरीही स्वामी महाराज कधीही प्रसन्न होत नाही आणि स्वामी महाराजाचा आपल्यावर कधी आशीर्वाद येत नाही. म्हणून जेवढं काही करताय तुम्ही मनाने, भावाने, श्रद्धेने करा. स्वामी महाराजाला हाक मारा, स्वामी महाराजाला तुम्ही आवाज द्या. स्वामी महाराज तुमच्या आवाजाला, तुमच्या हाकेला जरूर धावून येतात आणि स्वामी महाराज तुम्हाला कोणत्याही संकटामध्ये पडू देत नाही. जरी चुकून पडलात तरीही स्वामी महाराज त्या संकटातून तुम्हाला बाहेर काढतील आणि तुमचं जीवन सगळं सरळ करून चांगल्या सत्कर्मा मार्गावरती तुम्हाला नेऊन ठेवतात. तर एवढे महान कार्य आहे श्री स्वामी समर्थांचे. तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा आणि दर गुरुवारी ही सेवा करा मनाभावेने.
तुमच्या कोणतेही प्रश्न शिल्लक राहत नाही. धन्यवाद.